लेखनी यच्छामि म्हणजे काय केलं आपण छात्रचं छात्राय ही काय झाली चतुर्थी विभक्ती म्हणजे आपण जेव्हा देण्याची क्रिया करू तर ज्याला देत आहे त्याची काय होणार चतुर्थी विभक्ती ठीक आहे याच्या जागेवर दुसरी पण एखादी वस्तू दिली समजा की टिप्पणी पुस्तिका आहे तर अहम छात्राय टिप्पणी पुस्तिका यच्छामि ठीक आहे तर ज्याला देत आहे त्याची काय करायची आपल्याला चतुर्थी विभक्ती तर आपण आता त्या शब्दांचा सराव करून घेऊ एकदा कसं होणार मग लेखकः लेखकाय कसं म्हणा छात्रः छात्राय यच्छति या क्रियापद ठीक आहे आणखी क्रियापद आहे की ज्याच्यासोबत चतुर्थी विभक्ती होते ते क्रियापद आहे नमः त्याचं उदाहरण आपण नेहमी बोलतो नमः शिवाय तर हा संस्कृत मंत्र आहे आणि आपण शिवाय हे काय केले शिव या शब्दाची चतुर्थी केली ठीक आहे लहानपणापासून आपण नमः शिवाय म्हणत आहे तर शिवाची चतुर्थी आहे शिव या शब्दाची चतुर्थी विभक्ती शिवाय म्हणून नमः शिवाय गणेशाय नमः असं सुद्धा म्हणतो ना तर नमः आणि यच्छति या क्रियापदाच्या वेळेस काय करायला लागेल आपल्याला चतुर्थी विभक्ती मग समजा आता आपल्याला वाक्य बनवायचं आहे की छात्र शिक्षकाला लेखनी देतो तर हे वाक्य कसं बनणार शिक्षकाय लेखनी यच्छति ठीक आहे आता जर म्हणायचं आहे की शिक्षक